नमस्कार. नेक्सस फाउंडर मी बाळू जेदे आणि कॅमेरामॅन नेक्सस फाउंडर नितीन पवार सर. आज आपण आहोत राजेवाडी या ठिकाणी. तर या ऊसाच्या क्षेत्रात आपलं संपूर्ण दादा नाव सांगा. सुभाष शांतू पवार, निगडी, तालुका जिल्हा सातारा. तालुका जिल्हा सातारा. हां, हा सर्वसाधारण किती महिन्याचा ऊस आहे? हा 2 महिन्याचा ऊस आहे. 10 एप्रिलला तुटला जाऊ. 10 एप्रिलला तुटला. हां, हां, म्हणजे आज दिनांक 13/6 आज 13 जून. 13 जून 2024 आहे. सर्वसाधारण 2 महिने तुटून ऊसाला झाले. तर ह्याची उंची 2-2.5 फूट आणि फुटवं 1 2 3 4 5 6 7 8 9 ते 10 फुटवे आहेत. 9 ते 10 फूट. हां, आणि आता आपण उद्या वापरणार ना, हा, उद्या दिनांक 14 जूनला जूनला. वापरणार. नंतर आपण वापरल्यानंतर 40 दिवसानं याच ऊसाचा व्हिडिओ काढणार आहेत. पानाचं रुंदीकरण बघितलं तर जवळजवळ 2 बोटं आहे. आपला बहुमूल्य वेळ या कंपनीसाठी दिल्याबद्दल कंपनीमार्फत धन्यवाद. म्हणजे नमस्कार, मी नेक्सस फाउंडर दत्तात्रय मामुनी आणि हा जो ऊसाचा खोडब्याचा प्लॉट आहे या दादांकडनं त्यांची ओळख करून घेऊ. दादा नमस्कार, तुमचं नाव गाव? नमस्कार, मी सुभाष शांतू पवार, मुक्काम पोस्ट निगडी, पवाराची, तालुका जिल्हा सातारा. बरं, आपल्याबरोबर आहेत नेक्सस फाउंडर बाळू जेदे, हे आहेत मिस्टर सुलीन पैलवान नेक्सस फाउंडर, नितीन पवार सातारा नेक्सस फाउंडर, आणि यांच्या माध्यमातून या ऊसाच्या पिकाला एक ट्रीटमेंट किंवा मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे. तर मला सांगा दादा, हा ऊस याची तुटल्याची तारीख किती आहे? हा 10 एप्रिलला तुटला आहे. बरं, नेक्सस तंत्रज्ञानाचा वापर याला किती तारखेला चालू केला? 16 जूनला केला आहे. 16 जूनला. बरं, म्हणजे साधारणतः 1-2 महिन्यांनी. 2 महिने. आणि त्याच्यानंतर आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 3 ऑक्टोबर. म्हणजे आज घटस्थापना, बरोबर? घटस्थापना. साधारणतः एक ऊसाचं वय बघितलं तर 5.5 महिने, हो, वापरून 3 महिने 3.5 महिने झाले. हो. मला सांगा, या ऊसामध्ये दरवर्षी खताचे डोसेस काय काय टाकलेत? काय फुलताना एक डोस टाकलाय. एकच डोस टाकलाय, परत काय केलं नाही? काय नाही. बरं, म्हणजे कशामुळे? पावसामुळे जास्त? हो, पाऊस पण या पाऊस वर्षात. जास्त होत बरं, आहे. तुमच्या जमिनीची पण क्षमता तसं बघितलं तर सगळं मुरमाड राहणार हो, आहे, मुरमाड बरोबर? आहे. मला सांगा, दरवर्षी तुम्ही खोडवा करता हा. किंवा असतो तुमचा, हा. त्या आणि यामध्ये काय फरक वाटतो? नाही, या वर्षीचा उंची वाढलेली दिसते. बरं आणि जाडीची फरक दिसतोय. बरं, किती उंची म्हणजे किती कांड्यावर ऊस असेल बरं? हा जरा मोजा बरं खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 वर एक 18. 18 म्हणजे 19 कांडी जवळजवळ पांग्या तुमचे. हो, हो. ओके, म्हणजे 17-18 कांड्या ऊस केस पोचलाय. हो, म्हणजे एक 5.5 महिन्यात एवढा ऊस होतो का? आम्हाला तर तुम्ही नाही आत्तापर्यंत तुम्ही पण नाही. बघितलं नाही. आत्तापर्यंत बरं, तुम्ही म्हणलं होते की आपण जेव्हा जूनमध्ये 13 जूनला हो. शूटिंग केलं, हो, त्या दिवशी तुमच्याबरोबर तुमच्या मित्रांचा एक ऊस होता शेजारी, आहे ना? हो, हो. तर तो ऊस हा मित्रांनो शेजारचा ऊस, हा. ठीक आहे ना? आणि ह्या ऊसामध्ये त्यावेळी आपला ऊस केवढा होता? त्यावेळेस 2 फूट होता म्हणायचे. म्हणजे 13 जूनला आपला 2 फूटच्या आसपास होता. हो. आणि हा केवढा होता? हा 5-5.5 फूट. मित्रांनो, हा ऊस आहे ना, आता तसं बघितलं तर दोन्ही ऊस एकमेकाला मॅच झालेत. बरं, मला सांगा, पानाच्या रुंदीमध्ये, जाडीमध्ये काय फरक वाटतो, काळोखीमध्ये? मला दाखवा जरा, पान कसं आहे किंवा काय? 4 बोट बसतात. ओके, बरोबर. ओके, 3 बोटं 4 बोटं 3 बोटं 4 बोटं बसतात. पण एकंदरीत आता एवढा पाऊस होऊन सुद्धा पिकाची ग्रोथ तुम्हाला कशी वाटते? चांगली, छान आहे. बरं, एकंदरीत या ऊस उत्पादनाचा जो तुमचा अनुभव आहे त्याबद्दल तुम्ही तुमच्या इतर शेतकरी बंधूंना काय सांगाल, काय संदेश द्याल हे तंत्रज्ञान वापरण्याबद्दल? हे तंत्रज्ञान वापरलं तर नक्कीच फायदा होईल लोकांचा. ओके, एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? आहे की? बरं, ठीक आहे. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे, ठीक आहे ना? मंडळी नमस्कार, मी नेक्सस फाउंडर दत्तात्रय मामुनी. आपण पवारांची निगडी, सातारा या गावामध्ये यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आलो आहे. आणि हा जो ऊसाचा प्लॉट आहे, ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये हा खरं तर खोडव्याचा प्लॉट आहे. किती महिन्याचा आहे हा आता? 5.5. 5.5 महिन्यात. 5.5 महिन्यात आता आपण कांड्या मेजल्या. किती कांड्या आहेत ह्या? 17-18 कांड्या. 17-18 कांड्या. आपलं ह्या ऊसाचं शूटिंग केलं तेव्हा ऊस केवढा होता? तेव्हा 2 फूट गुडघ्याला. गुडघ्या एवढा होता. आणि हा ऊस ह्याची तारीख किती लागण्याची? ही नोव्हेंबर 23चा होता. नोव्हेंबरमध्ये हा लागला आहे. लागला आहे. आणि आपला
त्याच्यानंतर 10 एप्रिलला तुटला आहे, हां 10 एप्रिल म्हणजे जवळजवळ 5 महिन्याचा मागणं आहे हो आपला. हो म्हणजे ह्यो जवळजवळ नोव्हेंबर, म्हणजे आज तारीख आहे किती, 3 ऑक्टोबर 3 ऑक्टोबर हा ना. म्हणजे म्हणजे 11 ह्यो 11 महिन्याचा ऊस आहे हो आणि आपला 5.5 महिन्याचा ऊस आहे, हो, निम्याला निम्मा आहे. हो इथं कांड्या किती झाल्यात जरा बघता येईल का जरा? बघा बरं जरा दाखवा जरा, आज जावा आता बारक्या माग बाजूला कमी असतं जरा. हां दिसतंय नेतो नेतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 काय 16-17 कांड्या आहेत थोडक्यात, हो है ना. काय फरक वाटतो आता, हा 11 महिन्याचा ऊस आहे हो आणि ह्यो आपला 5.5 महिन्याचा ऊस आहे. आपल्याकडे किती कांड्या आहेत? आपल्याकडे 18 कांदे आहेत, 18 कांड्या आहेत. इकडे किती आहेत? तिकडे 16 कांदे 16 कांड्या आहेत. म्हणजे निम्म्या वयातच आपण त्याच्याबरोबरीला येऊन पुढे चाललोय. पुढे चालतोय. तरी पण म्हणता तुम्ही खताचा डोस आपण एकच टाकलाय, हो एकच टाकलं. माती शिवाय माती बघितलं तर मुरमाड आहे. तुम्ही टाकलेला खताचा डोस किती राहिला त्यात किती माहीत नाही, हो बरोबर ना. हो एकंदरीत मला सांगा, हे जवळजवळ तसं म्हटलं तर दुप्पट उत्पन्न देणारं तंत्रज्ञान म्हणावं लागेल हो नेक्सस न्यूट्रिशनचं, बरोबर ना. हो काय सांगाल याच्याबद्दल? शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का? वापरलं पाहिजे, कारण खर्च आपला हा खर्च किती झाला आपला? खर्च काय 3750. 3750 एकच box घेतलं एक तुम्ही? एक box. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये 2 आळवण्या 2 फवारण्या झाल्या 2 तुमच्या. आवळण्या, 2 बरं. एकंदरीत तुम्ही समाधानी आहेत का? हाय ओके, चला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.